मी वैभव गुल्हाने ॲग्रिकल्चरल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पाहू ॲक्टिव्हिटीज इन प्लॅन ब्रीडिंग. लास्ट लेक्चरला आपण डिस्कस केलं प्लॅन ब्रीडिंग अँड ऑब्जेक्टिव्स ऑफ प्लॅन ब्रीडिंग. या टॉपिकमध्ये आपण डिस्कस करू ॲक्टिव्हिटीज इन प्लॅन ब्रीडिंग. प्लॅन ब्रीडिंग म्हणजे काय थोडंसं रिकॉल करू. प्लॅन ब्रीडिंग इज अ आर्ट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी टू चेंजिंग ऑर इम्प्रूव्हिंग द जेनेटिक मेकअप ऑफ अ क्रॉप प्लांट इज नोन ॲज प्लांट ब्रीडिंग. त्यासोबत आपण प्लॅन ब्रीडिंगचे काही ऑब्जेक्टिव्ह पाहिले होते. सर्वात पहिला हायर यील्ड टू इम्प्रूव्ह क्वालिटी, डिसीज, इन्सेक्ट रेजिस्टन्स, सिंक्रोनाइज मॅच्युरिटी, ड्युरेशन अँड सो ऑन. हे सर्व आपण काय पाहिले होते, प्लॅन ब्रीडिंगचे ऑब्जेक्टिव्ह पाहिले होते. आणि त्या प्लॅन ब्रीडिंगच्या ऑब्जेक्टिव्हची आणि त्या मागच्या लेक्चरची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आता आपण याच्या पुढचा पार्ट डिस्कस करू, दॅट इज नोन ॲज ॲक्टिव्हिटीज इन प्लांट ब्रीडिंग. ॲक्टिव्हिटी इन प्लॅन ब्रीडिंगमध्ये सर्वात पहिले एखादं व्हेरायटी डेव्हलपमेंट करायसाठी किंवा एखादी लाईन डेव्हलप करायसाठी, एखादं सुपिरियर प्लॅन डेव्हलप करायसाठी प्लॅन ब्रीडिंगमध्ये काही ॲक्टिव्हिटी केल्या जातात. या ॲक्टिव्हिटीचा बेसिक एम जो असतो दॅट इज नोन ॲज क्रिएशन ऑफ व्हॅरिएशन, है ना. व्हॅरिएशन क्रिएशन करायचं असतं. आता सर्वात पहिले आपण पाहू व्हॅरिएशन म्हणजे काय. व्हॅरिएशन मीन्स डिफरन्स अमॉंग द इंडिव्हिज्युअल इन अ पॉप्युलेशन. एका पॉप्युलेशनमध्ये जो काही डिफरन्स आहे त्या डिफरन्सला आपण काय म्हणू, व्हॅरिएशन म्हणू. जसं एक्झाम्पल व्हॉइस पॅटर्न इन ह्युमन्स आहे ना. प्रत्येक ह्युमन बिईंगचा हा व्हॉइस काय तर वेगवेगळा आहे. आता एक्झाम्पल सोबत मी क्रिएशन ऑफ व्हॅरिएशन म्हणजे काय सांगतो की मला एक क्रिकेटची टीम डेव्हलप करायची आहे. माझ्याकडे 11 प्लेयर आहेत आणि एका साईडला माझ्याकडे 1,00,000 प्लेयर आहे आणि मला 11 प्लेयरची एक क्रिकेटची टीम डेव्हलप करायची आहे. तर मला सांगा की सुपिरियर टीम कशात बनन, या 11 प्लेयरमध्ये बनन की या 1,00,000 प्लेयरमध्ये बनन. 11 प्लेयरमध्ये देर इज अ नो चॉईस आहे ना. जे 11 प्लेयर आहे त्याच्यातच तुम्हाला टीम बनवावं लागेल. पण 1,00,000 प्लेयरमधून तुम्ही बेस्ट बॉलर निवडू शकता, बेस्ट बॅट्समन निवडू शकता, बेस्ट ऑलराऊंडर निवडू शकता. का? कारण की ते 1,00,000 प्लेयर आहे. इथे किती होते, 11. म्हणजे हे जे 1,00,000 जे प्लेयर आहे ना, हे 1,00,000 प्लेयर म्हणजे आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये आपण समजू की हे झालं व्हॅरिएशन. आणि जितके जास्त प्लेयर असतील तेवढी सुपिरियर टीम आपल्याला डेव्हलप करता येते. तसंच प्लॅन ब्रीडिंगमध्ये काय करायचं आहे तर आपल्याला व्हॅरिएशन क्रिएट करायचं आहे. आता व्हॅरिएशन कसं क्रिएट करू, तर व्हॅरिएशन क्रिएट करायसाठी काही बेसिक ब्रांचेस किंवा प्लॅन ब्रीडिंगच्या काही मेथड्स, काही टेक्निक्स आपल्याला काय करते तर मदत करते. यातली पहिली टेक्निक्स पाहू आपण, दॅट इज नोन ॲज डोमेस्टिकेशन है ना. डोमेस्टिकेशन मीन्स ब्रिंगिंग वाईल्ड लाईफ अंडर ह्युमन मॅनेजमेंट. एखादी वाईल्ड लाईफ ह्युमन मॅनेजमेंटमध्ये आणणं याला आपण सिंपल भाषेत काय म्हणतो, डोमेस्टिकेशन म्हणतो. जसं आपले सर्व क्रॉप, सिरियल्स असो, लेगुम असो, पल्सिस असो की ऑइल सीड क्रॉप होतो, हे सर्वच्या सर्व क्रॉप पूर्वी हे वाईल्ड होते म्हणजे जंगली होते. हळूहळू आपण त्याचं काय केलं, डोमेस्टिकेशन केलं आणि आज आपण त्याला काय केलं, खाण्यायोग्य तयार केलं. त्याला आपण सिंपल भाषेत म्हणतो डोमेस्टिकेशन. लक्षात. नेक्स्ट आहे दॅट इज नोन ॲज जर्म प्लाझम कलेक्शन. आता व्हॉट इज मीन बाय जर्म प्लाझम. जर्म प्लाझम मीन्स सम टोटल ऑफ जीन प्रेझेंट इन अ स्पेसिस है ना. सम टोटल नंबर ऑफ अलील, सम टोटल ऑफ जीन प्रेझेंट इन अ स्पेसिस इज नोन ॲज जर्म प्लाझम. आणि या जर्म प्लाझमचं काय करायचं आहे, कलेक्शन करायचं आहे. लक्षात. आता जर्म प्लाझमचं कलेक्शन म्हणजे जितकेही जीन किंवा जितकेही अलील त्या स्पेसिसमध्ये प्रेझेंट असेल ते सर्व अलील, ते सर्व जीन काय करायचे, कलेक्ट करायचे. जर्म प्लाझम कन्झर्वेशनमध्ये आपण लँड रेसेस येतात, ॲब्सोल्यूट व्हेरायटी येतात, कल्टिवेटेड व्हेरायटी येतात है ना, ब्रीडिंग लाईन्स येतात, वाईल्ड व्हेरायटी आणि वाईल्ड स्पेसिस येतात. हे सर्व काय तर जर्म प्लाझम कन्झर्वेशनमध्ये येतात. लक्षात. काय करायचं आहे की तुम्हाला जर्म प्लाझम कन्झर्वेशन करायच्या वेळेस दोन पद्धती आपण जनरली पकडतो, एक एक्झॉस्टिक कलेक्शन आणि एक इंडिजिनस कलेक्शन. म्हणजे मला जर एखादा एक्झाम्पल सोबत घेऊ, जर कॉटनची एखादी व्हेरायटी चांगली डेव्हलप करायची असेल तर मी भारतात ज्या ज्या स्टेटमध्ये कॉटन ग्रो केलं जाते त्या त्या स्टेटमध्ये जाऊन मी काय करेल तर कोणकोणचे वेगवेगळे कॅरेक्टर आहेत है ना, कॉटनमध्ये कोणतं नवीन व्हॅरिएशन दिसते ते कलेक्ट करेल. भारतातलं कलेक्शन जे केव्हा करू आपण त्याला आपण इंडिजिनस कलेक्शन म्हणू. जेव्हा आपण हे कलेक्शन वर्ल्ड वाईड करू, वर्ल्ड वाईड म्हणजे जेव्हा आपण जगात जाऊ, अमेरिकेत जाऊ, चायनात जाऊ, जपानमध्ये जाऊ, या वेगवेगळ्या देशात जाऊन आपण तिथून जे काही कलेक्शन आणू, तिथून जे काही व्हॅरिएशन आणू त्याला आपण काय म्हणू, एक्झॉस्टिक व्हॅरिएशन. अशा प्रकारे आपण काय करतो तर जर्म प्लाझमचं कलेक्शन करतो आणि त्यापासून काय क्रिएट करतो तर व्हॅरिएशन क्रिएट करतो. तिसरा पार्ट आहे इंट्रोडक्शन. आता इंट्रोडक्शन म्हणजे काय तर इंट्रोडक्शन म्हणजे अशी टेक्निक ज्याला आपण प्लांट ब्रीडिंगची बेसिक मेथड म्हणू.
इंट्रोडक्शन म्हणजे काय? ते इंट्रोडक्शन म्हणजे सिंपल असा क्रॉप जो पहिले त्या एरियात ग्रो केला जात नव्हता, आपण तो क्रॉप आता त्यात आणला आणि आता ग्रो करत आहोत. लक्षात. एक एक्झाम्पल घेऊ. जसे ग्रेप्स. ग्रेप्स हे भारताचे ओरिजिन नाही है ना. ग्रेप्स हे भारताचे ओरिजिन नाही. ग्रेप्सचं ओरिजिन आपण अफगाणिस्तान आहे. ग्रेप्स हे ओरिजिनेट झाले अफगाणिस्तानमध्ये. ते भारतात ग्रो होत नव्हते. तर आपण काय केलं की अफगाणिस्तानवरून ते ग्रेप्स आपल्या भारतात आणले आणि आपण इथं ग्रो करायला लागलो. आणि आता भारताचा क्रॉप झाला समजा ग्रेप्स. म्हणजे काय झालं की ग्रेप्स पूर्वी भारतात नव्हते, ते आपण अफगाणिस्तानवरून आणले आणि आपल्या इथं काय केलं, ग्रो केलं. त्याला आपण म्हणतो इंट्रोडक्शन. जसं सोयाबीन हा जो क्रॉप आहे हा चायनाचा आहे लक्षात. पर क्रॉप आता आपण भारतात ग्रो करतो. म्हणजे काय झालं की चायनाचा सोयाबीन सुद्धा आपण काय केला, इंट्रोड्यूस केलेला आहे. आता इंट्रोडक्शन जनरली दोन प्रकारचं असतं. एक प्रायमरी इंट्रोडक्शन, एक सेकंडरी इंट्रोडक्शन. प्रायमरी इंट्रोडक्शन म्हणजे काय की एखादी व्हेरायटी जशीच्या तशी आणली आणि काय केली, फार्मरला कल्टिवेशनसाठी दिली, त्याला आपण प्रायमरी इंट्रोडक्शन म्हणतो. लक्षात. जसं लर्मा रोजो, सोनेरा 64, IR8 म्हणजे इंटरनॅशनल राईट्स 8, हे सर्व टाइमचुंग नेटिव्ह 1 हे राईटच्या व्हेरायटी आपण जशा जशा प्रायमरी इंट्रोड्यूस केला. सेकंडरी इंट्रोडक्शन म्हणजे काय, तर सेकंडरी इंट्रोडक्शन म्हणजे त्या व्हेरायटीचं जे क्रॉप आपण इंट्रोड्यूस केला त्या क्रॉपमध्ये काय करायचं, त्याचं जेनेटिक मॉडिफिकेशन करायचं किंवा त्याच्या जेनेटिक्समध्ये काहीतरी चेंज करायचा आणि मग ते कल्टिवेशनमध्ये द्यायचं. त्याला आपण काय म्हणतो, सेकंडरी इंट्रोडक्शन. याला म्हणतो आपण इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन म्हणजे काय, जे क्रॉप आपल्याकडे पूर्वी नव्हतं ते आपण कोणातरी देशाकडून ॲज अ गिफ्ट म्हणून आणलं आणि आपल्या देशात आपण कल्टिवेट करता, त्याला आपण इंट्रोडक्शन म्हणतो. अशाही प्रकारे आपण काय करू शकतो, क्रिएशन ऑफ व्हेरिएशन करू शकतो. नेक्स्ट आहे हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन म्हणजे काय, सिंपल भाषेत म्हणू आपण क्रॉसिंग प्रोग्राम. लक्षात. काय म्हणाले, क्रॉसिंग. दोन वेगवेगळ्या व्हेरायटीज, दोन वेगवेगळ्या स्पेसिस किंवा दोन वेगवेगळे जेनेरे ना, जीनस ज्याला म्हणू, या दोन वेगवेगळ्या जीनसचा, दोन वेगवेगळ्या स्पेसिसचा किंवा दोन वेगवेगळ्या व्हेरायटीचा क्रॉस करून आपण नवीन काहीतरी F1 प्रोड्यूस करू, नवीन काहीतरी प्रोडक्ट प्रोड्यूस करू. त्या प्रोडक्टला म्हणू आपण हायब्रिडायझेशन प्रोडक्ट. आणि अशा थ्रू आपण काय करू शकतो, क्रिएशन ऑफ व्हेरिएशन करू शकतो. नेक्स्ट आहे आपलं म्युटेशन. हुगो डी व्हॅरिस नावाच्या सायंटिस्टने है ना, हुगो डी व्हॅरिस नावाच्या सायंटिस्टने एक डेफिनेशन सांगितले. द सडन हेरिटेबल चेंज इन अन ऑर्गॅनिझम इज नोन ॲज म्युटेशन. लक्षात. म्हणजे काय होतं की तुम्ही एखादं म्युटॅजन, मग ते कोणते असो, म्युटॅजन म्हणजे एनी एजंट विच कॉज म्युटेशन, जे म्युटेशन घडवतं. आता म्युटॅजन म्हणजे काय पहिले समजू. एक्स रे, बीटा रे, गॅमा रे हे फिजिकल, केमिकल किंवा बायोलॉजिकल म्युटॅजन अप्लाय करायचे सीडवर, प्लांटवर. आणि हे म्युटॅजन काय करतात, तर त्या ऑर्गॅनिझमवर ॲडिशन, डिलिशन, ट्रान्सिशन किंवा ट्रान्सव्हर्जन असे 4 प्रकारे काय करतात, तर डीएनएचं ब्रेकडाऊन करतात. लक्षात. आणि एकदा डीएनएत जर का काही व्हॅरिएशन येत असेल, डीएनएत जर का काहीतरी ब्रेक होत असेल, तर ते नवीन काहीतरी एक्सप्रेशन देतं आणि त्या एक्सप्रेशनला आपण काय म्हणतो, म्युटेशन. लक्षात. म्हणजे एखादा म्युटॅजन अप्लाय करून एखादा डीएनएचा स्ट्रँड ब्रेक करायचा, तो पुन्हा रियुनियन करायचा आणि त्यापासून जे काही व्हॅरिएशन येईल त्याला आपण क्रिएशन ऑफ व्हॅरिएशन म्हणतो. नेक्स्ट आहे आपलं पॉलिप्लॉइडी. पॉलिप्लॉइडी म्हणजे काय, तर द बेसिक मोनोपोलाइट सेट ऑफ क्रोमोझोम इज नोन ॲज जिनोम है ना. एक बेसिक मोनोपोलाइट सेट ऑफ क्रोमोझोम इज नोन ॲज जिनोम. आता हा जिनोम काय करायचा आहे की याचं जे जिनोमिक कॉन्स्टिट्यूशन आहे किंवा क्रोमोझोम नंबर आहे हा डबल करायचा, ट्रिपल करायचा किंवा याची प्लॉइडी लेवल जे आहे ते काय करायची, इन्क्रीज करत न्यायची. याचं एक्झाम्पल काय घेऊ, जसं पॉलिप्लॉइडीचं मी एक्झाम्पल घेतो व्हीट. आजचा आपण ग्रो करत असताना ट्रिटिकम मॅस्टिवम हा हेक्झॅपोलाइट आहे. म्हणजे ची क्रोमोझोम लेवल कितीपर्यंत मॉडिफाईड केली आपण, तर 6 टाइम काय केली आहे, मॉडिफाईड केलेली आहे. लक्षात. याला म्हणतो आपण हेक्झॅपोलाइट. जसं आपला बनाना, डिप्लॉइड बनानाची साईजही छोटी होती. आलं लक्षात. आणि त्यामध्ये म्हणजे समजा एक डिप्लॉइड बनानाची काय होती, साईज छोटी होती. जेव्हा आपण त्याची प्लॉइडी लेवल एक वाढवली, तिला ट्रिप्लॉइड केला, तेव्हा बनानाची साईज इन्क्रीज झाली आणि तो सीडलेस झाला. ग्रेप्समध्ये तसंच आपण ग्रेप्समध्ये काय केलं, तर ट्रायपोलाइट केलं आणि ग्रेप्स काय केले, सीडलेस केले. पोटॅटोची साईज वाढवली कारण की आपण त्याची प्लॉइडी लेवल काय केली, टेट्रापोलाइट केली. म्हणजे जशा प्रकारे आपण क्रोमोझोमचे नंबर वाढवत जाऊ त्या प्रकारे त्या प्लॅंटमध्ये त्याची व्हिगर, त्याची साईज काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. आणि आपण काय म्हणतो सिंपल भाषेत पॉलिप्लॉइडी. एक पॉलिप्लॉइडी दोन प्रकारचे असतात, ॲटोपॉलिप्लॉइडी अँड ॲलोपॉलिप्लॉइडी. नेक्स्ट जेनेटिक इंजिनिअरिंग. जेनेटिक इंजिनिअरिंग मी एक एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन करतो.
जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे काय, तर एक बॅसिलस थुरिनजेनिस नावाचा एक बॅक्टेरिया, त्यातला आपण एक जीनचा सेगमेंट कट केला. लक्षात, काहीतरी वेक्टर घेतलं, त्या वेक्टरमध्ये आपण त्याला फिट केलं आणि एका कॉटनच्या प्लॅनमध्ये काय केलं तर आपण इंट्रोड्यूस केला. लक्षात. आणि ही जी टेक्नॉलॉजी होती, या टेक्नॉलॉजीला म्हणजे कट करणे असो किंवा त्या व्हेक्टरमध्ये टाकणे असो किंवा त्या व्हेक्टरपासून त्या प्लॅनमध्ये इंट्रोड्यूस करणे असो, ही सर्व जी प्रोसिजर आहे ना, हे प्रोसिजर कोणा थ्रू केली तर आपण या जिनेटिक इंजिनिअरिंग थ्रू केले. लक्षात. आणि त्यासोबत जेनेटिक इंजिनिअरिंग थ्रू सोबत आपल्याला कोणाची मदत झाली तर प्लांट टिश्यू कल्चरची मदत झाली. आणि त्या प्लांट टिश्यू कल्चरपासून आपण ते प्लांट काय केलं तर ग्रो केलं आणि डेव्हलप केलं इंटू होल प्लांट. आणि या टेक्नॉलॉजीला काय म्हणलं आपण, जिनेटिक इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी. या सर्व म्हणजे डोमेस्टिकेशन असो, जर्मप्लाझम कन्झर्वेशन असो, तुमचं इंट्रोडक्शन असो, तुमचं हायब्रिडायझेशन असो, म्युटेशन असो, पॉलिप्लॉइड असो, सोमॅक्लोनायझेशन असो किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग असो, या सर्व टूल थ्रू आपण काय करतो तर त्या प्लॅन्टमध्ये व्हॅरिएशन क्रिएट करतो. आणि हेच व्हॅरिएशन मग आपण पुढच्या प्रोसेससाठी काय करतो, वापरतो. लक्षात. म्हणजे इतक्या प्रकारे आपण काय करू शकतो तर प्लॅन्टमध्ये व्हॅरिएशन क्रिएट करू शकतो. लक्षात. आता जेव्हा एखाद्या प्लॅन्टमध्ये व्हॅरिएशन क्रिएट झालं, त्यानंतर काय केलं जातात तर एकदा आपल्याला काय झालं की व्हॅरिएशन क्रिएट झालं, आपल्याला जे कॅरेक्टर पाहिजे होते, जे डिझायरेबल कॅरेक्टर पाहिजे होते, ते कॅरेक्टर आपण काय केले, क्रिएट केले. या सर्व टेक्निक्स थ्रू, या सर्व प्लॅन बिल्डिंगच्या वेगळ्या वेगळ्या ब्रांचेस थ्रू आपण काय केलं, या मेथड्स थ्रू काय केलं, आपण एक व्हॅरिएशन क्रिएट केलं. आता या व्हॅरिएशनचं पुढं करायचं काय, असं समजा की आपल्याकडे आता सध्या 1,00,000 प्लांट आहेत है ना. आता 1,00,000 प्लांट येईल आपण पॉप्युलेशन म्हणू. आता हे पॉप्युलेशन काय करायचं, फील्डवर ग्रो करायचं. आणि या पॉप्युलेशनमध्ये आपल्याला जे डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक आहे, जे आपल्याला पाहिजे, जे आपल्या कामीचे कॅरेक्टरिस्टिक आहे, जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे, ते ऑन द बेसिस ऑफ फिनोटाईप है ना, फिनोटिपिकवर काय करायचं, त्याचं सिलेक्शन करायचं. हे सिलेक्शन करायसाठी तुम्हाला प्लॅन बिल्डिंगच्या व्हेरियस मेथड्स काय करतील तर मदत करतील. प्लॅन बिल्डिंगमध्ये भरपूर मेथड्स आहेत. त्या मेथड तुम्हाला ते प्लॅन सिलेक्शन करायला काय करतात तर मदत करतात. मग काय करायचं तर 1,00,000 प्लॅन पॉप्युलेशनमधून तुम्ही सिलेक्शन चालू करायचं. जे प्लॅन तुम्हाला महत्वाचे वाटते, नाही हा कॅरेक्टर, प्लॅनची हाईट एक महत्वाचा कॅरेक्टर आहे, चांगला आहे, तो घ्यायचा. जसं नंबर ऑफ टिलर्स, नंबर ऑफ ग्रेन पर कॉब नंबर्स, या सर्व गोष्टी काय एक डिझायरेबल कॅरेक्टर आहे, त्याचं काय करायचं, सिलेक्शन करायचं. म्हणजे व्हॅरिएशन क्रिएट झाल्यानंतर ते डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक विथ द हेल्प ऑफ प्लॅन बिल्डिंग मेथडच्या सहाय्याने काय करायचं, तुम्ही सिलेक्शन करायचं. आता त्या पॉप्युलेशनमधून तुम्ही काही प्लॅन्ट सिलेक्ट केले. लक्षात. आता ते प्लॅन्ट सिलेक्ट केल्यानंतर त्या प्लॅन्टला जे काही मार्केटमध्ये म्हणजे इव्हॉल्युशन करायचं. लक्षात. काय करायचं, ते सिलेक्ट झालेल्या प्लॅन्टचं इव्हॉल्युशन करायचं. इव्हॉल्युशन म्हणजे खरंच जे प्लॅन्ट हाईट आपण घेतली होती, ते प्लॅन्ट हाईट खरंच येते का, की ते प्लॅन्ट हाईट एन्व्हायरमेंटल कंडिशनमुळे आली आहे का, ती प्लॅन्ट हाईट फेवरेबल एन्व्हायरमेंटमुळे आली, किंवा त्याला फर्टिलिटीचा पॅटर्न भेटला म्हणून आली, किंवा अजून कोण्या फॅक्टरमुळे आली की, हे असं कन्फर्म करायचं. लक्षात. येणारं जे सिलेक्शन जे आहे ते टोटली जिनोटिपिक असायला पाहिजे. म्हणजे ते ट्रू टाईप असायला पाहिजे. ते एन्व्हायरमेंटल कंडिशन किंवा तुम्ही सॉईल फर्टिलिटी किंवा फर्टिलायझरनं आलेलं नसायला पाहिजे. ते त्या प्लॅनमध्ये असायला पाहिजे. ते जेनेटिक असायला पाहिजे. लक्षात. असे प्लॅन काय करायचे, इव्हॉल्युएट करायचे. तुम्ही असं 3 ते 4 वर्षापर्यंत प्लॅन बिल्डिंगमध्ये आपण ते कॅरेक्टर काय करतो, इव्हॉल्व करतो. ज्याच्यात सेल्फिंग टेक्निक करतो. सेल्फिंग टेक्निक म्हणजे काय करतो की त्या प्लॅन्टला होमोजिनाइज देण्याचा, म्हणजे होमोजिनाइज बनवायचा प्रयत्न करतो. सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप असेल तर आपण त्यात प्युअर लाईन बनवतो. क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप असेल तर आपण इनब्रेड बनवतो. आपल्याला जे जीन पाहिजे, जे कॅरेक्टर पाहिजे, त्याचं फिक्सिंग करण्याचा प्रयत्न करतो. आणि फायनली जेव्हा ते आपल्याला फिक्सिंग झाले, आपल्याला काही प्लांट असे सापडले की जे कॅरेक्टरिस्टिक आपल्याकडे आहे. एक एक्झाम्पल घेतो की आपल्याला 10 कॅरेक्टरिस्टिकची एखादी व्हेरायटी डेव्हलप करायची. एका प्लांटमध्ये आपल्याला 7 कॅरेक्टर सापडले, एका प्लॅनमध्ये आपल्याला 3 कॅरेक्टर सापडले. तर अशा वेळेस या दोघांचे कॅरेक्टरचं काय करायचं, क्रॉसिंग करायचं. क्रॉसिंग केल्यानंतर येणारं F1 है ना, आलेलं F1 हायब्रिड काय करायचं, जे मार्केटमध्ये सुपिरियर व्हेरायटी आहे त्याला आपण चेक म्हणतो, त्या चेक सोबत इव्हॉल्युएट करायचे. आता हे इव्हॉल्युएशन ऑल इंडिया लेवलवरही चालतं है ना, वेगवेगळ्या ट्रायल्सवरही चालतं. जसं मल्टी लोकेशन ट्रायल म्हणून ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड रिसर्च प्रोजेक्टमध्ये आपल्या हे सुपिरियर प्लॅन्ट, आपल्या हे सुपिरियर लाईन काय केल्या जातात, टेस्टिंगसाठी पाठवले जातात. वेगवेगळ्या लेवलवर, वेगवेगळ्या स्टेटमध्ये आपल्या व्हेरायट्या जातात आणि तिथं चेक सोबत काय होतं तर याचं इव्हॉल्युशन होते. आणि फायनली जर आपली लाईन सुपिरियर पडत असेल चेकवर, तर ती लाईन काय केल्या जाते, ॲज अ व्हेरायटी म्हणून काय केलं जाते, रिलीज केलं जाते. लक्षात. त्याला आपण रिलीजिंग व्हेरायटी कमिटीकडे ते पाठवले जाते.
ती व्हेरायटी म्हणून रिलीज होतं की ज्या एरियात ज्या स्टेटमध्ये तिचा परफॉर्मन्स तिच्या चेकवर जास्त चांगल्या प्रकारे आला किंवा सुपिरियर आला तिथं ती व्हेरायटी म्हणून रिलीज केला. आणि जेव्हा ती व्हेरायटी म्हणून रिलीज केली जाते मग त्या व्हेरायटीचं त्या लाईनचं काय केलं जाते की सीडचं मल्टिप्लिकेशन केलं जाते. यात नॅशनल सीड कॉर्पोरेशन आपल्या भारतात NSC नॅशनल सीड कॉर्पोरेशन आणि सीड टेस्टिंग असोसिएशन किंवा सीड टेस्टिंग लॅबोरेटरी याच्या सहाय्यानं त्या लाईनचं है ना आपण ज्या डेव्हलप केलेल्या जी लाईनची आहे जे आपण डेव्हलप केलेली जी व्हेरायटी आहे तिचं सीडचं मल्टिप्लिकेशन केलं जाते. सीड टेस्टिंग एजन्सीज काय करतात त्याचं सर्टिफिकेशन करतात. मग त्याचं ब्रीडर मग फाउंडेशन फायनली सर्टिफाईड है ना हे सर्टिफाईड सीडचं मल्टिप्लिकेशन करतात. नॅशनल सीड कॉर्पोरेशन विथ द हेल्प ऑफ प्रोग्रेसिव्ह फार्मर ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीच्या सहाय्यानं काय करतात तर त्या व्हेरायटीचं मल्टिप्लिकेशन करतात. फायनली सीड टेस्टिंग लॅबोरेटरी त्याला लेबलिंग करतं की हे टेस्टिंग झालेली आहे हे व्हॅलिड आहे याचं जर्मिनेशन पर्सेंटेज चांगलं आहे याची जेनेटिक प्युरिटी चांगली आहे यात फिजिकल मॅटर कमी आहे सो ऑन. जे काही एका चांगल्या व्हेरायटीमध्ये एखाद्या चांगल्या हायब्रिडमध्ये जे काही सीड टेस्टिंग लॅबोरेटरीचे जे काही पॅरामीटर्स आहेत जे काही कॅरेक्टर आहे की हे कॅरेक्टर जर का फुलफिल करत असेल तर तुम्ही ते व्हेरायटी म्हणून रिलीज करू शकता. त्यात जर का ती बसत असेल तर फायनली सीड टेस्टिंग लॅबोरेटरी आपल्या व्हेरायटीला एक सर्टिफाईड टॅग देते आणि फायनली मग टॅग लागलेले जे सर्टिफाईड सीड आहे ते फार्मरला काय करतो आपण डिस्ट्रीब्यूट करतो. लक्षात काय करतो डिस्ट्रीब्यूट करतात. मग हे फार्मर आपल्या फीडवर जे सीड लावतात त्याला आपण काय म्हणतो दॅट सीड इज नोन ॲज सर्टिफाईड सीड जे सीड टेस्टिंग लॅबोरेटरीने काय केलं सर्टिफाईड केलेलं. आता हे एकंदरीत जसं तुम्ही व्हॅरिएशन क्रिएट केलं व्हॅरिएशन क्रिएट झाल्यानंतर आपण त्याचं सिलेक्शन केलं सिलेक्शन नंतर इव्हॉल्युशन केलं इव्हॉल्युशन नंतर आपण मल्टिप्लिकेशन केलं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर फायनली ते फार्मरपर्यंत काय केलं डिस्ट्रीब्यूट केलं विथ क्वालिटी सीड. म्हणजे ही सर्व जी ॲक्टिव्हिटी आहे कशाची आहे तर हे प्लांट ब्रीडिंगची ॲक्टिव्हिटी आहे. असं स्टेप वाईज जर का तुम्ही गेले तर तुम्हाला एखादी सुपिरियर व्हेरायटी डेव्हलप करता येतात आणि याच्यात तुम्हाला मदत करतं ते प्लांट ब्रीडिंगच्या मेथड्स. तर आज आपण ॲक्टिव्हिटीज इन प्लांट ब्रीडिंग हा एक टॉपिक पाहिला. जर तुम्हाला ॲग्रिकल्चरल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलचे टॉपिक्स लेक्चर आवडत असतील तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.